आमदार रोहित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याची शक्यता वर्तवली जाते। खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांच्या भेटीसाठी अमित शहा यांच्याकडे वेळ मागितलेला आहे। वेळ मिळाल्यास दुपारी 4 वाजता ही भेट होण्याची शक्यता वर्तवली जाते। कालच रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भामध्ये पत्रकार परिषद घेतलेली होती। अनेक प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेले होते। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी आणि नेमकं काय घडलेलं होतं हे सगळ्यांसमोर यायला हवं अशी मागणी रोहित पवारांनी केलेली होती। आणि यानंतर आता त्यांनी अमित शहा यांच्याकडे भेटण्याची वेळ मागितलेली आहे। जर ही वेळ मिळालीच तर ते दुपारी 4 वाजता अमित शहा यांना भेटू शकतात। सुप्रिया सुळे यांनी अमित शहांकडे रोहित पवारांसाठी ही वेळ मागितलेली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, अमित शहा यांना भेटण्यासाठी वेळ मागण्यात आलेली आहे रोहित पवारांकडून, काय वाटतंय अमित शहा आज वेळ देऊ शकतात का भेटण्यासाठी? ते बघणं गरजेचं आहे। 2 दिवस कंटिन्युअस कुठे ना कुठे जे आहे पत्रकार परिषद, म्हणजे पहिले मुंबईत नंतर राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेतल्यानंतर आणि वेगवेगळे प्रश्न निर्माण केल्यानंतर की कशा प्रकाराने अजित पवार यांचं निधन हे घातपात होतं, तो ऍक्सिडेंट नव्हतं, हे कुठे ना कुठे प्रश्न जे सगळे मुद्दे उपस्थित ठेवणार आहेत अमित शहाच्या समोर स्वतः रोहित पवार, आणि त्यासाठीच वेळ मागितली गेली आहे असं समजून येत आहे। 4च्या नंतर जी आहे ही बैठक होऊ शकते। जर वेळ मिळाली तर स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांनी वेळ मागितली आहे अमित शहांकडून। तर जेव्हा रोहित पवार भेटणार आहेत अमित शहांना, नक्कीच ही महत्वाची बैठक असेल, कारण की जे वेगवेगळे DGCAच्या इन्व्हेस्टिगेशन्स मध्ये लूपहोल्स दिसून येत आहेत किंवा जे वेगवेगळे दुसरे मुद्दे उपस्थित केलेत, त्यात प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीबद्दल पण कुठे ना कुठे प्रश्न निर्माण केलेत। त्या सगळ्यांवरती रोहित पवार जे आहे एक आपलं प्रेझेंटेशन, एक आपली रिपोर्ट अमित शहांना सबमिट करणार आहे। आणि राज्य सरकारवर आणि बरोबरच केंद्रीय सरकारने वेगळ्या वेगळ्या लेवलवर इन्व्हेस्टिगेशन करावे याची प्रार्थना, याची प्लीड अमित शहांसमोर करणार आहेत। नक्कीच उर्वशी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता अमित शहांकडून ही वेळ दिली जाते का हे पाहावं लागणार आहे, आणि जर वेळ मिळालीच तर दुपारी 4 वाजता रोहित पवार हे अमित शहा यांना भेटू शकतात।